विश्वनाथ वसईचा तुफान आणि गावचा एक लखलखता तारा सध्या मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र स्विचिंगचा फटका विश्वनाथ जाधवच्या बॅट मधनं सरळ निघालाय, साऊंड पोहोचलाय. विश्वनाथ जाधव यहाँ पर बढ़िया बल्लेबाजी. इथे परफेक्ट, क्या बात आहे. सरळ पूर्णपणे पाहू शकाल. उर्ध विकेटने येतोय यावेळेला, स्टॉक केलंय. खूप चांगला फटका आहे आणि क्या बात आहे विशू, मॅग्निफिसंट. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सोबत तुम्हाला तर माहितच आपले पालघरचे सुपरस्टार किंग मेकर विश्वनाथ जाधव आपल्या सोबत आहेत. तर दादा, कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतं. 12ही महिने क्रिकेट तुमचं चालू असतं आणि तुमचे फॅन भरपूर आहेत, तुम्हाला भेटत असतात. तर तुम्ही काय सांगू शकता आपल्या पूर्ण फॅन्सला तुमच्या? फॅन्सला काय, असं सपोर्ट करत राहा. चांगला प्रयत्न करू आम्ही खेळ करण्याचा. असं तुमचा सपोर्ट राहायला पाहिजे, चांगला वाटेल. आणि दादा, माझा एक सर्व फॅन्स कडून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमची सुरुवात कुठून झाली, म्हणजे या क्रिकेटची सुरुवात कुठून झाली तुमची, ते जरा सांगाल का? क्रिकेटची सुरुवात तर अँड्रम पासूनच झाली. कारण क्रिकेटचा शौक होता आपल्याला. खूप वर्षापूर्वी मी अँड्रम खेळायचो. ओरम मध्ये माझी एंट्री पण नव्हती, पण असं आमच्या गावची टीम होती धानीव करून, तिथे ओरम टीम होती आमची, पण मी खेळायला जात नव्हतो. पण ते मला जबरदस्ती करत होते चल खेळायला, कारण अँड्रम चांगला खेळायचो. त्याच्यामुळे ते घेऊन जायचे, पण 2-3 वेळा मला बॅटिंगच आली नाही, तर मी जायचं बंद केलं. तर अँड्रमच खेळायला लागलो, कारण आपल्याला बॅटिंग करायला खूप आवडते. बरोबर. तर त्याच्यानंतर मग तरीपर्यंत आमच्या गावची टीम म्हणून जबरदस्ती करत होत्या, जायचो. आणि मग त्याही दिली बॅटिंग, आणि बॅटिंग मी चांगली केली. त्याच्यानंतर मग तिथून माझी सुरुवात झाली गावच्या टीम मधून. नंतर मग ओपनचा 2012 मधून स्टार्ट केली मी ओपन खेळायला. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की दादा, तुम्हाला ना या फील्ड मध्ये उतरण्यासाठी कोणी कोणी मदत केली आणि तुम्ही कोणाचे आभार मानता, या व्हिडिओतून तुम्ही तुमच्या फॅन्सला, आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा का तुम्ही आधीपासून तुम्हाला कोणी कोणी मदत केली आणि कोणाचे तुम्ही आभार मानता? पहिला तर आभार मी घरच्यांचे मानेन, कारण त्यांनी खूप मोठा सपोर्ट केलाय. आणि सर्व घरचे बोलतात की पहिला शिक्षण घ्या, पण त्यांनी क्रिकेटमध्ये मला जास्त सपोर्ट केला, त्याच्यामुळे मी त्यांचं जास्त आभार मानतो. नंतर मग गावची टीम जे नंदकुमार पाटील चालवायचे, त्यांचं पण खूप आभार आहे, कारण त्यांनी पण मग ग्रामीण खेळताना नंतर मी ओपन मध्ये जायला लागलो, पण त्यांनी काय हे नाही केला का तू ग्रामीणच खेळ, ओपन खेळू नको. त्यांनी पण खूप मोठा सपोर्ट केला, त्याच्यामुळे त्यांचा पण खूप आभार मानेन. आणि नंतर ओपन टीम जे सुमित ढेकले, त्यांच्या टीम मधून खेळायला लागलो, त्यांनी पण खूप मोठा सपोर्ट केला, खूप गाईड्स केला मला पण. आणि कसं खेळायचं ओपन मध्ये, खूप प्रेशर असते, त्याच्यामुळे प्रेशर कसं हँडल करायचं ते पण शिकवलं, आणि त्यांचा पण खूप मोठा आभार मानतो. दादा, तुम्ही दुबई तुमची पहिली अब्रोड, म्हणजे तुम्ही बाहेर देशात तुम्ही खेळली, ती पहिली ट्रिप कोणती होती? दुबई, आणि ती सर्वात मोठी टुर्नामेंट असते 10PL म्हणून. तिथं पहिली मॅच पहिल्यांदा गेलेलो दुबईला, आणि खूप मोठं प्रेशर होतं. पण प्रेशर मधून कसं निघायचं ते पण तिथे जाऊन समजलं मला, आणि छान टूर झाली ती. ओके. तेव्हा घरच्यांचे म्हणजे घरच्यांना काय वाटत होतं की तुम्हाला सांगितलं की बाबा तू जा तिकडे जाऊन, पण घाबरा पण म्हणत असतो ना घरच्यांचे की बाबा तिकडे नको जाऊ, असं तसं, इकडेच खेळ तू. पण घरच्यांचं काय रिॲक्शन होतं त्याच्याबद्दल? नाही, असं काय नव्हतं रिॲक्शन. त्यांना खूप आनंद झालेला, कारण आपला मुलगा कुठला तरी बाहेर देशात चाललाय, तर त्यांचा खूप त्यांना आनंद होत होता.
आणि खूप सपोर्ट पण केला त्यांनी का तू जा आणि चांगला परफॉर्मन्स कर. आणि दुबई म्हणजे दुसरा देश, त्या आपल्याला पण थोडी मनात भीती वाटतेच, आपण दुसऱ्या देशात चाललोय, काय होईल काय नाही. पण तिकडनं जाऊन असं वाटलं की छान वाटलं तिकडे, म्हणजे वातावरण वगैरे सर्व छान होतं. आणि खेळायला ग्राउंड पण आपण जो इंटरनॅशनल ग्राउंड असतो त्या ग्राउंडवर खेळायला भेटतंय. आणि छान टूर पण छान होते आणि टुर्नामेंट पण छान होते. बरोबर. ओके. तर दादा आपल्या तुझ्या फॅन्सला काय सांगता तुम्ही? फक्त एक लास्टचा शेवटचा प्रश्न आहे, तुझ्या फॅन्सला तू काय सांगू शकतोस का पुढे जाऊन ह्याच्यामध्ये करिअर आहे की नाही? कारण की आता ISPL पण आलेली आहे, तर तुला काय तुझ्या जे फॅन्स आहेत आणि जे आता नवीन क्रिकेट खेळायला लागलेत त्यांना तुझा एक संदेश फक्त सांग का बाबा काय पुढे ह्याच्यात करिअर आहे की नाही, आणि असेल तर काय अजून करू शकतो? करिअर तर खूप आहे याच्यात, कारण मेहनतीवर आहे सर्व. आणि क्रिकेटमध्ये आता खूप मेहनत घ्यावी लागते आणि खूप चांगले प्लेअर पण घडून यायला लागलेत, त्याच्यामुळे मेहनत खूप आहे. आपण याच्यात प्रॉफिट पण आहे, जिथे जेवढी मेहनत कराल तेवढा प्रॉफिट होईल, पण त्याच्यासाठी आपल्याला घाम घालावा लागतो. त्याच्यासाठी ना ISPL बोलला तर ISPL ही सीझन 2 आता आजच मीटिंग होणार आहे आणि लवकरच डेट पण येणार आहे, समोर कधी मॅच असणार आहे. त्याच्यामुळे ज्यांनी मेहनत घेतली असेल ना ते ISPL साठी त्यांनी चांगला प्रयत्न करा आणि थोडी प्रॅक्टिस जास्त करा. ओके. खूप धन्यवाद तुमचे आमच्यासोबत बोलल्याबद्दल आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, हे आपले होते पालघरचे सुपरस्टार आपले विश्वनाथ जाधव उर्फ विशू जाधव. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणि ह्या व्हिडिओला जर तुम्हाला लाईक करायचं तर नक्की लाईक करा, कारण की असेच तुमच्यासाठी